वा वा, काय सुगंध येतोय. अनु, नवीन अगरबत्ती आणलास का ग? वहिनी हो, परवा मार्केटला गेले होते ना, तेव्हा घेतल्या या अगरबत्त्या. म्हटलं आता सणवार सुरू होत आहेत, त्यामुळे असावी देवघरात. हो ग, आता श्रावण आला म्हटल्यावर सण सुरू होतील. म्हणजे रक्षाबंधन, गणपती, नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, मज्जाच मजा ग बाई. आई, आपली साड्यांची शॉपिंग झालीच पाहिजे. आणि माझ्या मैत्रिणीच्या बुटीकला पण सेल लागलाय. काय सांगते, सेल लागलाय? मग शॉपिंग झालीच पाहिजे. डन. संडेला जाऊया. हा म्हणजे तसं मी तिला फोन करून ठेवते, चांगल्या चांगल्या साड्या काढून ठेवेल ती आपल्यासाठी. चालेल चालेल, सांग तिला, लगेच सांग. ए सीमा, ह्या वेळेला ना मी जरा वेगळ्या डिझाईनच्या साड्या घेणार आहे. घ्या घ्या, तुम्हाला हव्यात तशा साड्या घ्या आई. अनु, तू पण चल ना आमच्या सोबत. अगं, तुझ्याकडे इतक्या भारी भारी साड्या असतात ना. मी नाही, मी कशाला, माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. परत आणखी नवीन कशाला ना, मी त्यातलेच वापरेन. हिचं काय वेगळंच असतं. हिला कुठल्याही गोष्टीत उत्साह नसतोच. नाहीतर काय. अगं, साडी म्हणजे आपल्या बायकांचा जीव की प्राण असतो. मी तर म्हणते ना, बाईनी महिन्याला एक तरी साडी घेतलीच पाहिजे. वहिनी, महिन्याला एक? अर्थात. तुझं ना अनु, मला ना एकतर कळतच नाही, किती दिवस त्याच 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 साड्या नेसतीयस. मला सांग, तू स्वतः जाऊन कधी साडी घेतलीयस का विकत? भाऊजी काहीतरी घेऊन येतात आणि त्याच साड्या वापरतेस तू. आणि शेवटची भाऊजींनी तुला कधी साडी घेतली आठवतंय? अगदी वेळेत आलात भाऊजी. काय? आम्ही सगळे शॉपिंगला जायचाच प्लॅन करत होतो. सण येतात ना आता, म्हटलं जरा साड्या वगैरे घेऊयात. अनुला पण घेऊन जातोय सोबत. तुम्ही द्याल ना पैसे तिला? थोडे नाही, जास्त पैसे द्या, म्हणजे कसं तिला मनसोक्त शॉपिंग करता येईल. तिला कशाला हव्यात साड्या? म्हणजे अगं, तुझ्याकडे साड्या आहेत ना, कायम म्हणत असतेस तू, तीच म्हणते. हो, मी आता वहिनीला तेच म्हणाले. बॅगेत काय भाऊजी? हे, तुला कशाला हवे चौकशा? नाही नाही, विचारतायत तर सांगणार ना मी. असं काय करतेस आई? घरातली मोठी सून आहेत, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायलाच हवीत. सांगतो काय वहिनी, याच्यामध्ये माझे कपडे आहेत. कमाल आहे. नाही म्हणजे अनुने स्वतःसाठी साड्या घ्यायच्या नाहीत आणि तुम्ही चक्क शॉपिंग वगैरे करून आलात. बघ, तर विषय असा आहे वहिनी, की मी ज्या क्षेत्रात काम करतो, एका मोठ्या माणसाच्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी मला वावरावं लागतं. आणि दुर्दैवाने म्हणा, पण कपडे ही आजकाल ओळख आहे. तर त्या ठिकाणी वावरत असताना आजूबाजूला जी माणसं असतात ती खूप चांगल्या प्रतीचे कपडे घालतात. आता हे तुम्हाला माहित असायचं काही कारण नाही, कारण तुम्ही कामच करत नाही. तर त्या सगळ्याची गरज म्हणून, याला प्रोफेशनल नीड असं म्हणतात, त्याची गरज म्हणून मी हे कपडे घेतलेत. दिवाळी आली, शॉपिंग करूया म्हणून नाही. आणि यात तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का वहिनी? मला नाही असेल तर मला प्लीज सांगा. मला कशाला काही प्रॉब्लेम असेल? मी सहज विचारलं. नाही, असला तरी मला प्रॉब्लेम नाहीये, पण तरी तुम्हाला प्रॉब्लेम नसलाच पाहिजे. अरे, तिच्या कुठे नादी लागतोस तू? तिला ना चौकशा करायची सवयच आहे. तू जा, तू आता चालस ना, फ्रेश होऊन घे. जा जा. मग का चिडायला होतात मला? अरे जा तू. कसे आहेत हे? ह्यांच्यापेक्षा ना राजन बरं, ऍटलिस्ट मला हवं ते घेऊन तरी देतो. स्वतःच्या मुठीत राहणारा नवरा सगळ्या बायकांना आवडतोच. असेल, पण भाऊजी जरा अतिच येत आहे. नाही, कधी अनुसाठी काही केलंय का त्यांनी? जाऊ दे ना वहिनी, मी पण ह्यांच्याकडनं अपेक्षा करत नाही. खरं सांगायचं तर ह्यांनी
आजवर माझ्यासाठी जे केलंय, मला जे काही दिलंय, त्यातच मी आनंदी आहे. आलेच. हॅलो बेबी. हॅलो. काय किती उशीर केला, किती वाट बघितली मी तुझी. जशी नेहमी मी बघतो. बेबी काय गंमत केली. बरं, गंमत करून झाली असेल तर जा पटकन चेंज करून ये, आपण डिनरला जाऊया. बर. एक मिनिट, या आउटफिट मध्ये पण हँडसम दिसतोयस तू. खरंच हो. हा सूर्य खरंच पश्चिमेला उगवलाय. काय यार बेबी, म्हणजे मी कौतुक केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम. सगळं मूड ऑफ केला यार तू. बरं बरं, नाही बोलत. मला आधी सांग, त्या माणसाने तुला त्रास दिला का परत? नाही 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 तर मी इन्स्पेक्टरला कळवणार आहे. आपण किती दिवस घाबरत राहायचं? एक साधा गुंड आहे, त्यांना पकडता आला नाही, महिना झालाय. नाही बेबी, असं काही करायची गरज नाही. आणि मी सांगितलं ना, तो मला नाही भेटला. चिल. ठीक आहे. चला. एक मिनिट, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. बर. माझ्याकडून एक छोटस गिफ्ट. परफ्यूम? घरात ढिगाण आहेत. हे कशाला? हो, मला माहिती आहे तुझ्याकडे भरपूर परफ्युम्स आहेत, पण हे परफ्यूम थोडं खास आहे, कारण माझं फेवरेट आहे ना. आणि माझी अशी इच्छा आहे की तू हेच परफ्यूम रोज यूज करावं. आणि मी सुद्धा ना माझ्या हँकीवर रोज ऑफिसला जाताना ते परफ्यूम मारणार आहे. मला असं फील होईल ना की माझा बेबी माझ्या सोबत आहे. हाऊ स्वीट. खरंच सूर्य पश्चिमेला उगवलाय. असं का बोलतोयस बेबी? नाही, आज खूपच प्रेम उतू चाललंय माझ्यावर. बेबी खरं सांगू का, तसं नाहीये. मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. स्पेशली त्या दिवशी तुझ्यावर अटॅक झाला ना, तेव्हापासून तर जास्त. बेबी मी दाखवत जरी नसले ना, तरी माझ्या मनाला वाटतं रे. मी अशी सतत रडत बसणं, इमोशनल होणं असं नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. पण खरं सांगते, मी तो अटॅक झाल्यापासून ना तुझी खूप काळजी वाटते. कळत नाही मला माझं काय होईल. मी कशी जगेन तुझ्याशिवाय बेबी. वेडीच कसं नाही. हा काय होणार आहे मला? नको तू विचार करू नको उगाच. बेबी, तू तुझं विल माझ्या नावावर करणार आहेस ना?